लातूर जिल्ह्यातील रेणापूर शहर बंदची हाक देण्यात आली आहे। खरं म्हणजे रेणापूर नगरपंचायतच्या निवडणुकीला स्थगिती दिल्याने हा निर्णय घेण्यात आला। राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने रेणापूर बंदची हाक देण्यात आलेली आहे। काल निलंगा शहर बंद ठेवण्यात आलं होतं, तर आज रेणापूर नगरपंचायत निवडणूक पुढे ढकलल्याने राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी हा निर्णय घेतला। सकाळपासून बाजार समिती कडकडत बंद आहे। काय नेमकं मागणी आहे? आमची मागणी आहे की रेणापूर नगरपंचायतची निवडणूक या निवडणूक आयोगानं सगळं उमेदवारी सगळं अर्ज दाखल करून प्रक्रिया पूर्ण होऊन असताना यांच्या पोटामध्ये कुठंतरी भाजपच्या काहीतरी दुखत होतं, त्यामुळे निवडणूक आयोगाला आणि भाजप सरकारने मिळून ही निवडणूक प्रक्रिया रद्द केल्यामुळं आज रेणापूर शहर आम्ही नागरिकाच्या वतीनं कडकडीत बंद पडण्यात येतात। बरं, आता काय कसं फेस करणार आहेत? 20 तारखेपर्यंत निवडणुका पुढे ढकलल्यात, हे सगळं कसं फेस करणार आहे? आता आम्ही निवडणूक आयोगाच्या मध्ये सुप्रीम कोर्टामध्ये जाणार आहे। आता 1 तारखेपासून आम्ही निवडणुकीची पूर्ण तयारी केली होती। 1 तारखेपासून आचारसंहितेच्या निवडणूक प्रक्रियेचा पूर्ण सुरू झाला होता। त्यांनी 10 तारखेला आम्ही फॉर्म भरण्यास सुरुवात झाली। 17 तारखेला फॉर्म भरण्याची तारीख होती। 18 तारखेला छाननी झाली आणि 24 आणि 21 तारखेला 2 दिवस निर्णय बदलले तिने। 24ला फायनल झालं, लोकांना चिन्ह वाटप करण्यात आलं। अशी पहिल्या वेळेस 1947 भारतात पहिली घटना झाली आहे की निवडणूक आयोगानं कुणाचं तरी भाजप सरकारचं ऐकून हा निवडणूक रद्द केली। एकूणच पाहिलं तर रेणापूर नगरपंचायत आणि निलंगा नगर परिषद या दोन्ही नगर परिषद आणि नगर पंचायतची निवडणूक जी आहे ती पुढे ढकलली। त्यामुळे कुठेतरी आता राजकीय नेत्यांमध्ये आणि उमेदवारांमध्ये संतापाची लाट येते। काल निलंगा शहर कडकडीत बंद ठेवण्यात आला होता, तर आज रेणापूर शहर सकाळपासून कडकडीत बंद ठेवण्यात आला आहे। संदीप भोसले, साम न्यूज, लातूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।